स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ठालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमंका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. सध्या बाजारात महागड्या फळांच्या स्टॉलपेक्षा गावोगावी शहरोशहरी विकायला येणाऱ्या रानमेव्याकडे प्रकर्षानं लक्ष जात आहे. रानावनातून मजल दरमजल करत करवंद, जांभूळ, तुती, अळू आदी काटेरी वनस्पतींशी दोन हात करून 4 पैसे पदरी बांधता येतील या आशेनं शाहूवाडी, पन्हाळा या डोंगर भागातील खऱ्या अर्थानं वनवासी असणारे विक्रेते सध्या ग्रामीण आणि शहरी वस्त्यांकडे हा रानमेवा विकत असताना दिसत आहेत. करवंदांची आंबट गोड चव, जांभळाचा रसभरीत आस्वाद, काहीशी तुरट आणि बरीच आंबट असणारी तुती, तसेच जिभेवर विरघळणारे आणि खाताना त्यातील लज्जत चाखताना डोळे मिटावेस लावणारा अळू खवय्यांना खाण्यातील स्वर्गसुख देतो, यात शंका नाही. असं असलं तर या रानमेव्यांची किंमत सध्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी दिसत नाही. करवंदाचे 10 रुपयास एक माप आणि देशी जांभूळ 60 रुपये पाव किलो आणि मोठ्या आकाराची जांभळे 100 रुपये पाव किलो दराने विकले जातात. जांभूळ घ्या जांभूळ आणि डोंगरची काळी मैना, आता एवढाच महिना अशी साध ऐकू आल्यानंतर खाण्याची इच्छा होते, मात्र जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हात आखडता घ्यावा लागतो. या संदर्भात विक्रेत्यांशी संपर्क साधला असता मुबलक रानमेव्यासाठी एप्रिलमध्ये वळवाच्या सरी पाडाव्या लागतात. तसा जोरदार पाऊस डोंगर माथ्यावर न झाल्यानं रानमेवा मिळवणं आणि त्यासाठी पूर्ण दिवस वाया जाणं हा प्रक्रिया असतात. नैसर्गिक अधिवासात देशी बाणाची जांभळं सापडतात, पण त्यासाठी खूप कष्टदायी प्रक्रिया आहे. करवंद तोडताना त्याचा चीक हाताला लागल्यानंतर आणि पूर्ण काळीभोर करवंद टोपलीत घालताना खूप यातायात करावी लागते. ग्राहकांच्या शोधाशोध, गावोगावी भटकंती करताना दराची घसरण सहन करून आणि प्रवासी वाहतुकीची झळ सोसून खूप कमी पैसे गाठीला राहतात, याची ग्राहक दखल घेत नाहीत. आता एक वळवाचा पाऊस झालाय तरी उत्पन्न आणि विक्री याचा ताळमेळ पाहता श्रमाची किंमत मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. सीझन मधील आंब्यांना हवा तो दर देणारी ग्राहक रानमेव्यासाठी मात्र घासाघीस करतात. हे विसंगत चित्र नैसर्गिक अधिवासातील काळ्या महिन्यास लाभदायी ठरताना दिसत नाही एवढं नक्की.